जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाग्रामला जर देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न मागता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेरी जान तुझे जाने ना जाने ना दूंगा मैं तुझको. ओके, तर मित्रांनो आपण अलर्टमेशन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्केट प्रीसेट आणि शिकेबिट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्केट प्रीसेटला ओपन करा. बिटमार्केट प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. मी इथे तुम्हाला बघू शकता. मी इथे तुम्हाला सॉन्ग आणि मी लिरिक्स ग्रुप ऍड करून दिलेला आहे. जस्ट ग्रुप ऍड आहे तो अनऍड करून घ्या. होऊ शकता मी इथनं ग्रुप अनऍड करून घेतलेला आहे. सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ऍड करा. फोटोला 11.5 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला मित्रांनो 40% ठेवायची. करेक्ट 40% ठेवायची आहे ऑपॅसिटी. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा फेड इन फेड आउट. फेड इन फेड आउट इफेक्ट इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. इन आहे ते आपल्याला मित्रांनो 10 सेकंद ठेवायचं आहे करेक्ट. आणि आउट देखील इथनं 10 सेकंद ठेवायचं आहे. इन 10 आणि आउट 10 सेकंद ठेवायचं आहे. दोन्ही 10-10 सेकंद ठेवायचं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. 11.5 सेकंदापासून जे आपल्याला लास्टपर्यंत फोटो ॲड करायचे आहेत एक-एक बिटला. फोटो कसं ॲड करायचं सांगतो. 11.5 सेकंदाला जो यायचा आहे प्लस सेकंदवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं फोटोचा कट करा. नेक्स्ट बिटला जाऊन वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बघू शकता मी अजून एक तुम्हाला इथनं फोटो ॲड करून दाखवतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट पहिले इथनं फोटोचा क्लिक करा. नेक्स्ट बिटला गेल्यानंतर वरती थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर मी एक-एक करून मित्रांनो पटापट मित्रांनो एक-एक बिटला मित्रांनो एक-एक फोटो मी ॲड करून घेतो पटापट. तर बघू शकता मित्रांनो मी एक-एक बिटला इथनं मित्रांनो मी एक-एक फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत. तर ॲड केल्यानंतर सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. होऊ शकता शिक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर व्हिडिओमध्ये मित्रांनो होऊ शकता डबल बीट आहेत. कुठं-कुठं मित्रांनो व्हिडिओमध्ये डबल बीट दिसते. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता कुठं-कुठं मित्रांनो आपल्याला डबल बीट दिसतील. 11.24 सेकंदाजवळ एक डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बीट सांगतो मित्रांनो. नंतर मित्रांनो 14.9 सेकंदापाशी एक डबल बीट आहे. त्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल बीटच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता 16.24 सेकंदाजवळ एक डबल बीट आहे. डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर 19.10 सेकंदाजवळ एक डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे. आणि 21.24 सेकंदाजवळ एक डबल बीट आहे. होऊ शकता त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे. आणि 24.9 सेकंदाजवळ एक डबल बीट आहे. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा शिक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो होऊ शकता शिक इफेक्ट प्रीसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला या.
बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मित्रांनो जेवढे काही व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे तर प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे. जेवढे काही मित्रांनो इफेक्ट पेस्ट करायचे फोटो राहिलेले आहेत. होऊ शकता मी एकूण सर्व काही इथनं फोटोला मित्रांनो मी इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो पटापट. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी पटापट मित्रांनो इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉइन केलं नसेल तर जॉइन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर Instagramला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. Insta आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. होऊ शकता मी पटापट मित्रांनो इथनं इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेले आहेत. होऊ शकता झालेले आहे सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे. बघू शकता स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टेंगल ॲड करा. रेक्टेंगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टेंगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ कंपोझिशन एरिया करा. बॉर्डर एक शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचं आहे. स्ट्रोकची साईज इथनं मित्रांनो 11 ठेवा करेक्ट. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कंप्लीटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ बघा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिकोणाकडे लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.